ऑर्डर करायची आपल्याला. फर्स्ट ऑर्डर करण्यासाठी आपल्याला पिकअप ऍड लोकेशन पिकअप लोकेशन यावरती क्लिक करून ऍड लोकेशन करून घ्यायचे. नाहीतर आपण ज्यावेळेस इथं क्लिक करू त्यावेळेस ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होऊ या ऍड पिकअप लोकेशन वरती. जर तुमचं फर्स्ट पिकअप लोकेशन ऍड नसेल तर, असेल तर ऑटोमॅटिक हा फॉर्म असाच दिसेल. यामध्ये तुम्ही सुधारणार्थ ही डिलिव्हरी डिटेल्स तुम्हाला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ऍड डिलिव्हरी डिटेल्स म्हणजे टू पार्टीची डिटेल्स आहे, ज्या ठिकाणी डिलिव्हरी करायची आहे या ठिकाणची तुम्हाला डिलिव्हरी डिटेल्स टाकायची. यामध्ये तुम्हाला कंपल्सरी आहे मोबाईल नंबर, त्याचे पूर्ण नाव, त्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे, सिटी आणि स्टेट एवढं एंटर करायचंय. इथं चेक मार्क ठेवायचा आहे, म्हणजे बिलिंग ऍड्रेस अँड सेलिंग ऍड्रेस दिस. इथं पिकअप लोकेशन ऍड करून घ्यायचे. माझं पिकअप लोकेशन होम मी म्हणून सेट केलेलं आहे, तर ते होम म्हणून ऍड झालेलं आहे. त्यासोबत नेक्स्ट करायचे. तुम्हाला आता इथं चॅनल नेम सिलेक्ट करायचे. इथं फॉरवर्ड किंवा आरटीओ, तर फॉरवर्ड म्हणजे पाठवणे किंवा आरटीओ म्हणजे रिटर्न करणे. तर हे आहे. यासोबतच तुमचं प्रोडक्टचं नाव, मी डॉक्युमेंट पाठवत आहे एक, त्यासोबतच त्याची प्राइस आहे 200 रुपये. क्वांटिटी फिक्स आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी काय असेल तर डॉक्युमेंटच आहे. जर तुम्हाला दुसरा बॉक्स ऍड करायचा आहे तर ऍड प्रोडक्ट म्हणून जे आहे तिथं आहे. परत हीच इन्फॉर्मेशन तुम्ही इथं टाकायची. अशा प्रकारे टाकायची, किंवा तुम्हाला 2 बॉक्स एकच बॉक्स परत ऍड केलाय पण तो डिलीट करायचा आहे, तर रिमूव्ह प्रोडक्ट असं म्हणून नावावर क्लिक करायचे. त्यामध्ये तुमचा बॉक्स ऍड व्हायला निघून जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रीपेड पार्सल पाठवायचे की कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल पाठवायचे. कॅश ऑन डिलिव्हरी पाठवायचे असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीची प्राइस तुम्हाला इथे भरायची आहे, किती कलेक्ट करायची. जी कलेक्ट करण्याची प्राइस आहे ती इथे टाकायची. त्यासोबतच ती प्राइस ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल. परंतु जर तुम्हाला ही प्राइस जर समजा नाही, कॅश ऑन डिलिव्हरी नाही पाठवायची, तर प्रीपेड म्हणून, म्हणजे की ऑलरेडी प्रीपेड आहे, याची काही पैसे घ्यायची गरज नाही, त्यावेळेस तुम्ही इथं पाठवू शकता प्रीपेड. तर मी नेक्स्ट करत आहे आणि शेवटची स्टेज आहे इथं टोटल वेट. आता मगाशी पाहिलं आपण रेट किलोमीटर मध्ये ग्रॅम मध्ये टाकायचे, पण इथं ग्रॅम मध्ये नाही, इथं केजी मध्ये टाकायचे. ऑलरेडी मी केजी मध्ये टाकतोय. ज्यावेळेस 0 पॉईंट आणि 500 ज्यावेळेस असं करू त्यावेळेस 500 ग्रॅम आपला वेट होत आहे. पण ज्यावेळेस 1 किलो करायचं तिथं 1000 करावं होतं रेट किलोमीटर मध्ये, पण आपल्याला इथं डायरेक्ट 1 किलोला 1 असं टाकलं तर 1 किलो आपलं वेट होत आहे. तर आपण इथं 0.500 करत आहोत, म्हणजे अर्धा किलो, हाफ केजी. त्यासोबत इथं लेंथ, ब्रेंथ आणि हाईट. तर हे झालं तुमचं टोटल वजन जे आहे ते 0.384 आणि ऍक्च्युअल वेट टाकलेलं आपण 500 ग्राम. जर इथं तुमचं जास्त वेट गेलं तर डायरेक्टली हे चार्जेबल वेट मध्ये जाणार. इथं जे येणार आहे वेट हे चार्जेबल आहे. याच्यापेक्षा याचं वेट जर जास्त असेल तर हे उचलणार, म्हणजे या वेट मध्ये टोटल वेट किंवा चार्जेबल म्हणजे व्हॅल्यूमेट्रिक वेट यामधून दोन्ही जे जास्त असेल हे चार्जेबल वेट मध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी या चार्जेबल वेटचं डायरेक्टली मी इथं परत वेट चेंज करून 500 ग्राम करत आहे आणि ऍड ऑर्डर या बटनवर क्लिक करत आहे. ऍड ऑर्डर एंड सक्सेसफुली. तुम्हाला पाहायला मिळेल पेंडिंग ऑर्डर मध्ये आपलं पार्सल आलेलं आहे, परंतु पार्सल पिकअप झालेलं नाही किंवा ऑर्डर फक्त सेव्ह झालेली आहे. तर तुम्ही ज्यावेळेस शिप नाव या बटनवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला असा रेट पाहायला मिळेल, आणि ह्या ज्यावेळेस शिप नाव बटनवरती क्लिक कराल परत एक वेळेस त्यावेळेस तुमची ऑर्डर ही
शिफ्ट होणार आहे त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिक लेबलमध्ये तुम्हाला यायचंय. जरी तुम्ही कुठेही गेला तरी डॅशबोर्डला गेला बाहेर निघाला तरी तुम्हाला डाउनलोड लेबलमध्ये यायचंय.